वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। धावत्या जीटी एक्सप्रेसला भीषण आग लागल्याची घटना घडली असता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वर्धा जिल्ह्यातील दहेगाव गोसावी परिसरात लोडी गावाजवळ जीटी एक्सप्रेसच्या शेवटच्या पार्सल डब्याला अचानक आग लागली। काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केलं आणि पार्सल डब्बा पूर्णपणे जळून खाक झाला। घटनेची माहिती मिळताच वर्ध्याहून अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि युद्ध पातळीवर आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले। वेळीच कारवाई झाल्यामुळे आग इतर डब्यांपर्यंत पसरण्यापासूनच रोखण्यात यश आलं। सर्व प्रवासी सुरक्षित असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून पार्सल डब्यातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून पुढील तपास सुरू आहे। रेल्वेला आग लागलेली आहे, तरी आपण तात्काळ तिथे हजर या। तर कॉल येताच आम्ही तिथे आमच्या पोलीस कर्मचारी स्टाफसह आम्ही खेलोडी आणि तुळजापूर याच्या मध्यंतर एका बोगीला आग लागलेली होती। बॉम्बेकडे जाणारी गाडी होती। त्या गाडीच्या तिथे घटनास्थळी येताच आम्ही फायर ब्रिगेड सिंधी, फायर ब्रिगेड सेलू यांना बोलून घेतले आणि तात्काळ आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याकरता ज्या बोगीला आग लागलेली होती त्या बोगीमध्ये जाऊन पाहिलं, तिथे कोणतेही आहे का पब्लिक वगैरे, त्याच्या जीवितहानी होते का ते पाहिलं असता आतमध्ये कोणतीही पब्लिक नव्हती। त्याच्यानंतर बाहेर येऊन आम्ही लागलीच फायर ब्रिगेड सिंधीची गाडी आली होती। त्या गाडीने आमच्या होमगार्ड, आमचे कर्मचारी तसेच रेल्वेचे कर्मचारी पोहोचल्याबरोबर आम्ही रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारे हे आग आटोक्यात आल्यासारखीच आहे आणि आता हे सर्व रेल्वेचे कर्मचारी वगैरे इथं हजर आहेत। रेल्वे महामार्गावर ठीक 12:10 जीटी एक्सप्रेसच्या बोगीला आग लागल्यामुळे संपूर्ण रेल्वे विभागामध्ये गडबड उडालेली आहे। संपूर्ण जनसमुदाय इथं गोळा झालेला असून अग्निशमन दल सुद्धा इथे अवेलेबल झालेला आहे आणि ताबडतोब ते आग विझवण्याचा प्रयत्न झालेला आहे। परंतु याच्या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे आणि संपूर्ण दृश्य इथे आज आपल्याला दिसत आहे।